बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू साठेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू साठेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। बीडमधील हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देणार। भाजप, शरद पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते भेटीला। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर। ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं। सरकार आवश्यक ती सगळी कारवाई करत आहे। परभणी आणि बीड प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचं नाव घेतल्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल। परळीमध्ये सुद्धा जरांगेंच्या विरोधात तक्रार। धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीची वेळ मागितली। बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानी यांचा आरोप। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानियांना सुरक्षा द्या। धमक्या आल्याच्या दमानियांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम।